आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चंदन, काय रे घरी नाही गेलास? घरी नाही, जाईल आता. आणि काय रे, तुम्ही तर सगळे संपदाच्या घरी गेला होतात ना? हा, पण मग नंतर म्हटलं की इथे काही काम बाकी आहे का बघू, म्हणून मग इकडे आलो. अच्छा. तू नाही आलास? अरे काय सांगू, एवढा अभ्यास आहे ना आता, आहे तोच वेळ मला पुरत नाहीये. आणि काय झालंय, उद्या पुन्हा सकाळी मला संपदाच्या घरी नाश्त्याला बोलवलं, त्यामुळे तिकडे 2-3 तास जाणारच. अरे पण मग तिथे व्यवस्थित रूमवर बसायचं नाही, इकडे गॅरेज मध्ये. अरे काय झालंय, शेजाऱ्यांच्यात आहे हळद, त्यामुळे तिकडे दंगा चालू आहे, म्हणून म्हटलं इकडे येऊन अभ्यास करावा. मेहनत येस. यावेळेस एक्झाम पास व्हायचंच आहे, तरच संपदासोबत हॅप्पी लाईफ आहे पुढे. का नाही होणार रॉकी? अरे तू एवढी मेहनत करतोयस, तू पासही होशील, संपदाशी लग्नही करशील, तिला खूप छान आयुष्य देशील रे तू. रॉकी, तुला आठवतं का रे, संपदाने प्रपोज केलं होतं तेव्हा कसा नकार दिला होतास एकदम? अरे चिडला होतास रे अगदी, म्हणजे एकदम असा सभ्य माणसासारखा वागत होता. काय युजली मुली असं वागतात, पण तू मात्र अडून धरलास भावा. हो, कारण तेव्हा मला माहित नव्हतं प्रेम काय असतं ते. काय असतं बरं प्रेम? प्रेम ठीक आहे रे, एवढं काही. चंदन, थँक्यू यार. काय रॉकी तू पण. नाही रे, म्हणजे संपदामुळे खूप गोष्टी माहीत झाल्या मला, आणि आता ती सुद्धा इन्स्पिरेशन आहे माझं. हे बघ, ए असं बसायचं अभ्यासाला, म्हणजे झोप येत नाही. अरे पण हातपाय दुखतील तुझे. अरे नाही, सवय झाली, नाही दुखणार. हे काय सगळं काय होतंय? मलाही कळतं की प्रेम काय आहे आणि काय नाहीये, मग का घाबरतोय मी? चल रॉकी, निघतो मी. काही लागलं तर फोन कर, मी जवळच आहे. गुड नाईट. रॉकी, काल रात्री का नाही आलास रे? काका हो, अभ्यास होता आणि जरा थोडासा सिलेबस पण कम्प्लीट करायचा होता, सो. बरोबर आहे, अभ्यास महत्वाचा. हो भाऊ, बाबा तुम्हाला माहितीये का, आज इथे यायचं ना म्हणून काल रात्री हा 3-4 वाजेपर्यंत अभ्यासच करत बसला होता. त्यानंतर झोपला आणि सकाळी पण लवकर उठला. अगं करू दे का त्याला अभ्यास, त्याला आवडतो अभ्यास करायला. अरे आवडतो रॉकीला अभ्यास करायला, तो कष्ट करतोय. नाही पण आपली संपदा सुद्धा खूप कष्ट करते. सकाळी 10ला झोपते, 12ला उठते परत. गप ना. ए नका तिला त्रास देऊ, उद्यापासून ती 1 वाजता झोपेल. मला वाटतं दुपारी 1 जा ना यार तुम्ही रॉकी समोर. नाही पण खरं तर मला आशू जिजू सारखं व्हायचंय, म्हणजे ज्या प्रामाणिकपणे ते काम करतात ना, तसं काम करायचंय मला. अरे रॉकी, माझा आदर्श घेऊ नकोस. तुझ्या एवढा होतो ना तेव्हा मी अजिबात अभ्यास नाही केला. हा, पास झालोय, पण मी काही हुशार नव्हतो खूप. शू, अरे तुझी हुशारी तुझ्या कामातून दिसते. हा मग काय. अरे किती कमी दिवसांमध्ये तू एवढा सगळा बिझनेस आपला सांभाळलायस. बरं झालं लक्ष्मण आठवण केलीस तुम्हाला. बिझनेस वरून लक्षात आलं, आशू, चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे तुझा सत्कार होणार आहे, युवा बिझनेसमन म्हणून. तुला जावं लागेल. माझा हो. काही. वा 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 आशू, वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला माहिती आहे आशू,
महाराष्ट्रातले जे महत्वाचे बिझनेस अवॉर्ड्स आहेत ना त्यामधला हा एक आहे. बघितलं जिजू, म्हणून मी म्हणत होतो तुमच्यासारखं व्हायचंय मला. अरे पण खरं सांगायचं तर सगळं क्रेडिट शिवाला जातं. अरे ती सतत मला सपोर्ट करते, मदत करते माझी, कुठलंही संकट येऊ देत नाही माझ्यावर. क्रेडिट शिवालाच जातं. शिवा तू जायलाच हवंस. हा तुझे श्रेय आहे याच्यात. असं काही नाहीये. आशू केवढी मेहनत घेतो. नाही नाही अगं, कीर्तीला हेच वाटतंय. विचार कीर्ती. हो, खरं तर मलाही हेच वाटतंय. आणि हे सगळं आशूने अचीव केलंय हे शिवामुळेच शक्य आहे. आणि तू खरंच ग्रेट आहेस, खूप मोठ्या मनाची आहेस हे मी कालच बघितलंय. रॉकी हे अजून इडली. नाही ना काकू, भरलंय माझं पोट. नको नको बस. अरे घे रे. काय अजून एक घे खा. अरे भरलंय. मग काय भरलं पोट काय भरलं पोट, एवढंच खाऊन कसं होईल. मग काय. आणि नुसता अभ्यास नाही करायचा, स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की नाही. बरोबर बोलता. मग का खातो. ये अहो काय झालं? ये तर ये. शिवा ये बस इथे. बस. नाही बसते मी. पण आपल्याला जायचंय माहितीये ना. हो जाऊच आपण ते, पण आहे वेळ अजून थोडा. तोपर्यंत आम्ही काय म्हणतोय ते जरा ऐकून घे. काय झालं? काही सिरियस आहे का? घेतलं लगेच टेन्शन. बस एवढं नाहीये सिरियस. बस बस काही नाहीये. म्हणजे मी असा विचार करतोय की तुझ्या भविष्यासाठी तुझ्या नावावर काही शेअर्स करायचे. अच्छा, त्याची काही गरज नाहीये. पण भाऊ पाहिलं, हेच पटत नाही मला या मुलीचं. हिच्या भल्याचं कोणी काही सांगायचं नाही. हिला मात्र सगळ्यांचं भलं करण्याची मुभ आहे, स्वतःसाठी काही नाही. असं नाहीये सीताई. हे बघा, तुमचे आशीर्वाद आहेत एवढे माझ्या बरोबर. तुम्ही आहात, मला त्या शेअर्सची काय गरज आहे? आणि हे सगळं मी काय शेअर्ससाठी केलं नाही ना? तुम्ही मला सांगा, काय करू मी त्या शेअर्सचं? बर, मग तू माझे दागिने घे. बास बास, मला काहीही नकोय. भाऊ तुम्ही तरी सांगा. शिवा, अगं तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी, सुरक्षेसाठी तुझं स्वतःचं असं काही असावं की नको? कशाला? तुम्ही आहात सीताई, तुम्ही आहात माझ्या बरोबर. आशू आहे. इतकी सगळी माणसं असताना माझ्यासोबत मला मला बाकी सगळ्याची काही गरज नाहीये. मला फक्त माझी माणसं जवळ पाहिजेत बस. वाह, तुझ्या समोर कोणी जिंकूच शकत नाही, हो ना? कसं जमतं ग तुला हे? बर, आता सासू म्हणून माझं एक ऐकायचं. आहा, बघ किती छान दिसते. अगदी नवी नवरी दिसतेस. मी खरं सांगू का, मला ना हे दागिने वगैरे नाही आवडत एवढे. पण काही असेल, काही घरात काही फंक्शन असेल तर तेव्हा मी तुमच्याकडनं स्वतःहून मागून घेईन ना. असं माझ्याकडे असायला पाहिजे असं मला नाही वाटत. काय म्हणालो तुम्ही तुला सीता? ती ऐकायची नाही आपलं. बघा ना,